नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारने काही कायदे मंजूर केलेत. यातील वाहतूक व्यवस्था संदर्भातील कायदा मंजूर केला. यामध्ये एखाद्या वाहन चालवताना अपघात करून जर पसार झाला तर वाहन चालकाला 5 लाखांपर्यंत दंड आणि 10 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली. हा कायदा मंजूर झाल्यास देशातील मोटर चालक अडचणीत येणार आहेत. एखादा छोटा मोठा अपघात झाला तर या कायद्यामुळे ट्रक चालकांवर गुन्हा दाखल होणार आहे. यामुळे ट्रक चालक भयभीत झालेत. हा कायदा रद्द करावा अशी मागणी करत वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अचानकपणे सोलापूर हैदराबाद रस्त्यावर असलेल्या बंदेनवाज हॉटेलजवळ ट्रक चालक मालक व महासंघाच्या सभासदांनी रास्ता रोको करत लायसन्स जाळून सरकारचा निषेध केला. याबाबत या ठिकाणी बोलताना आंदोलनकर्ते काय म्हणाले ते पाहूयात. सर्व चालकांना विनंती आहे की पूर्ण भारतभरात आपण असंच बंद पुकारून 3 या 4 तारखेला आपण पूर्ण भारत बंद करून सरकारला दाखवून देऊ की चालकांची किती ताकद आहे आणि महासंघ किती पॉवरफुल आहे. यासाठी आम्ही एक आंदोलन छेडलेलं आहे आणि आज या आंदोलनाचा एक भाग म्हणून हैदराबाद रोड सोलापूर इथे आम्ही चालकांना रोखून त्यांना निदर्शन करून आणि त्यांचे सरकारविरोधात निदर्शन करून सरकारला दाखवलेलं आहे की आपण जे अल्टिमेटम महासंघाने दिलेलं आहे त्या अल्टिमेटममध्ये हे जे कायदा अन्याय कायदा आहे चालकांविरोधात जे कायदा आहे ते कायदा रद्द करावे, अन्यथा पूर्ण भारत अशा प्रकारे बंद करण्यात महासंघ पूर्ण ताकद लावणार आहे. केंद्र सरकारने हिट अँड रन कायदा 2023 याच्या अंतर्गत चालकांना हिट अँड रन त्यांनी ॲक्सिडेंट करून पळून गेला तर त्याला 5 लाखाची शिक्षा, 5 लाख रुपये दंड व 10 वर्षाची शिक्षा असा एक प्रकार त्यांनी आणलेला आहे. तो यापुढे लागू न करावा. 5 लाख रुपये जर सर्वसामान्य चालकाकडे असले असते तर त्यांनी गाडी कशाला चालवलं असता ही आमची विनंती सरकारला कळवायची आहे. आज आम्ही त्याचाच एक निषेध म्हणून आमचे लायसन्स जाळून केंद्र सरकारचा निषेध केलेला आहे. अरे जाता तुला धडक लागते, ट्रॅक्टरवाला तू शिक्षा देतो पण कशाला गाजवाला 10 लोकांचा जाता धडक लागते त्याला तो 8 10 वर्ष द्या म्हणतो. कशा द्यायचं गोरगरीब कशा जगताय त्या गाड्या बनवताय. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यात समाधान व्यक्त केलं जात आहे. तर दुसरीकडे वाहतूक चालक मालक संघटनेच्या वतीनं यापुढे हा कायदा रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. चालकों के सम्मान में हम सब काला कायदा रद्द झालाच पाहिजे. काला कायदा रद्द झालाच पाहिजे. सरकारच्या करायचे काय नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. चालकों के सम्मान में चालकों के सम्मान में चालकों के सम्मान में नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋत्विज वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पौरोहित्य करण्याकरिता आजच संपर्क साधा. मंत्र तंत्र यंत्रशास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय, राशी रत्न नवग्रह उपासना, राशीनुसार देवी स्तोत्र, नक्षत्रावरून विशेष दैवी वृक्ष वनस्पती उपासना, बीज मंत्र, उद्धारक मंत्र, उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा बाधांवर दैवी उपाय व मार्गदर्शन, रुद्राक्ष धारण पद्धती, विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन, अखंडित महालक्ष्मी कृपा, लक्ष्मी स्थिर प्राप्ती, व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय, वास्तु संख्या, ज्योतिष शास्त्र, मंत्र ध्यान उपासना, व्रत शास्त्र, अनुष्ठान शास्त्र, शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन, गृह क्लेश, शत्रुपीडा कलह निवारणार्थ विशेष उपासना, शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना, सर्व कार्यसिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा, विवाह गृहारंभ, वास्तुशांती, भूमिपूजन, नवग्रह पूजन, जनन शांती, उदक शांती, ओम हवन, यज्ञयाग, जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल. वास्तु दोषावर विना तोडफोड दैवी मंत्र उपाय, पौरोहित्य क्षेत्रातील 5वी पिढी. संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू निवास 1859 दत्तनगर श्री मार्कंडेय रुग्णालय मागे न्यू पाछापेठ सोलापूर. मोबाईल नंबर 9921 140 999.